हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केलाय इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण बघितलाय हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर आपण बघितले एक्झाम्पल बेस्ड ऑन इलेक्ट्रिकल पॉवर, त्यानंतर एक्झाम्पल बेस्ड ऑन इलेक्ट्रिकल एनर्जी आणि आज आपण बघणार आहे इलेक्ट्रिकल सर्किट मधले काही इक्विपमेंट्स अँड इलेक्ट्रिकल सर्किट. जसं इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये काही सेफ्टी इक्विपमेंट्स असतात, जसं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण फ्यूज. आपला एक सेफ्टी एलिमेंट असेल फ्यूज. तर बघू शकता आपण एक फ्यूज आणलेला इथे आणि हा फ्यूज कनेक्शन मध्ये यूज होतो फॉर द सेफ्टी. आता हा आपल्या सेफ्टीसाठी कसा यूज होत असेल तर जेव्हाही हाय रेटिंग करंट मीन्स करंट ग्रेटर दॅन इट्स रेटिंग, जितक्या करंटची आपल्याला गरज आहे त्या रेटिंग पेक्षा जास्त करंट जेव्हा आपल्या होम सर्किट मध्ये फ्लो होत असेल तर यामध्ये एक वायर असेल. बघू शकता इथे एक वायर कनेक्ट केला जाईल, त्याला आपण म्हणतो फ्यूज वायर. आता तो फ्यूज वायर कनेक्ट केल्यानंतर काय होईल तर जेव्हा रेटिंग ग्रेटर दॅन द होम सर्किट, आपल्या होम सर्किट मध्ये जितक्या रेटिंगचा करंट पाहिजे त्या रेटिंग पेक्षा ग्रेटर करंट जर आपल्या सर्किट मध्ये फ्लो होत असेल तर तो सर्किटला आपला करू शकतो डॅमेज. मीन्स आपले जे इक्विपमेंट्स आहे ते इक्विपमेंट्स होऊ शकतात डॅमेज, बिकॉज आपले इक्विपमेंट्स एका सर्टन रेंज ऑफ करंट पर्यंत वर्क करतील आणि त्यापेक्षा रेटिंगचा करंट जर त्यामधून फ्लो झाला तर ते इक्विपमेंट्स होऊ शकतात डॅमेज. आणि त्या इक्विपमेंट्सच्या डॅमेज पासून वाचवण्यासाठी आपल्याकडे आहे फ्यूज. त्यानंतर एक आणखी प्रॉब्लेम्स काय होतो सर्किटमध्ये तर इलेक्ट्रिकल सर्किट आहे. आता इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये आपल्याला बघायला मिळेल लाईव्ह वायर. सुरुवातीला आपण आणखी एक्झाम्पल बघून घेऊ, दॅट इज लाईव्ह वायर. बघू शकता आता आपल्याकडे एक पिन प्लग आहे. आता या पिन प्लग मध्ये बघू शकता 3 सॉकेट्स आहेत. बघू शकता 3 पिन्स आहे. 3 पिन्स मध्ये बघा जे खाली 2 पिन्स असतील छोट्या असतील ते असतील लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर. यामध्ये जो वायर कनेक्टेड असेल तो लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर असेल. तसंच इथे जो वर कनेक्ट असेल तो असेल ग्राउंड वायर और अर्थ वायर. आता हा जो अर्थ वायर आहे तो कनेक्टेड असेल अर्थशी आणि त्यानंतर हा जो वायर असेल दॅट इज 1 and 2, दॅट इज जे खाली 2 वायर्स आहे हे कनेक्टेड असतील लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर सोबत. आता हे लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायरशी कनेक्ट झाल्यानंतर यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल 220 व्होल्टचा, जो आपल्या घरी आपल्याला पाहायला मिळतो 220 व्होल्ट टू 240 व्होल्ट. आणि हा जो अर्थ वायर आहे हा पुन्हा आहे आपल्या प्रोटेक्शनसाठी. जर अर्थमध्ये काही आपल्या सर्किटमध्ये लिकेज ऑफ करंट असेल तर तो लिकेज ऑफ करंट डायरेक्टली ग्राउंड मध्ये फ्लो झाला पाहिजे आणि आपल्या बॉडीतून फ्लो नव्हता, आपल्याला शॉक न लागण्यासाठी हा असेल ग्राउंड वायर और अर्थ वायर. आता हा अर्थ वायर काय होईल, लिकेज ऑफ करंट असेल तर त्या वायर मधून तो करंट फ्लो होऊन जाईल अर्थ मध्ये आणि आपल्याला सेव्ह करेल शॉक पासून, इलेक्ट्रिकल शॉक पासून. तसंच लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर मध्ये बघितलं आपण पोटेन्शियल डिफरन्स असेल 220 व्होल्टचा आणि त्यातून फ्लो होईल करंट. आता जेव्हा करंट फ्लो होत असेल त्याच्या रेटिंग पेक्षा जर जास्त करंट फ्लो झाला तर आपले इक्विपमेंट्स डॅमेज होऊ शकतात. और लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर जर कॉन्टॅक्ट मध्ये आला, मोस्ट ऑफ द टाइम आपण ऐकलं असेल की शॉर्ट सर्किटमुळे फायर लागलेला आहे. आता शॉर्ट सर्किटमुळे फायर कशामुळे लागतं तर जेव्हा लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर कॉन्टॅक्ट मध्ये आले, लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायरचं प्लास्टिक कोटिंग हटून ते डायरेक्टली जर कॉन्टॅक्ट मध्ये आले तर त्यामुळे काय होईल तर डायरेक्ट करंट फ्लो होईल त्या सर्किट मधून आणि तिथे जे होईल ते जो वायर्स आहे त्यामध्ये होईल हिटिंग, बिकॉज डायरेक्ट करंट फ्लो होत आहे 2 वायर्स मधून आणि ते जे कनेक्शन आहे ते व्हायला नव्हतं पाहिजे. त्यासाठी आपण सेफ्टी यूज केली ती प्लास्टिक कोटिंगची, बट त्यामध्ये कनेक्शन झालेलं आहे आणि त्यामधून जर करंट फ्लो झाला तर त्यामुळे हाय अमाऊंट ऑफ करंट फ्लो होईल त्या वायर्स मधून आणि करंट फ्लो झाल्याने काय होईल ते वायर्स होतील हीट. आणि आजूबाजूने जर काही हिटिंग इक्विपमेंट्स असतील जसं वूड असेल, पेपर्स असेल किंवा क्लोथ्स असतील, ते जर हिटिंग कॅच केलं तर पूर्ण घरात आग लागू शकते. ते होऊ शकते शॉर्ट सर्किटमुळे, बिकॉज डायरेक्टली करंट फ्लो झाला लाईव्ह आणि न्यूट्रल वायरच्या कनेक्शन मधून आणि अशामुळे हिटिंग होईल आणि हिटिंगमुळे होईल आपल्या होम सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट. आणि त्या शॉर्ट सर्किट पासून वाचवण्यासाठी आणि रेटिंग जे हाय रेटिंग करंट पासून वाचवण्यासाठी आपल्याकडे जे इक्विपमेंट असेल तो असेल फ्यूज. हा फ्यूज आपल्याला हाय रेटिंग ऑफ करंट पासून वाचवतो आणि आपले जे इक्विपमेंट्स आहेत त्यासोबतच आपल्याला सुद्धा सेव्ह करतो. सो हा फ्यूज वायर बघू शकता, यामध्ये एक वायर आहे जो फ्यूज वायर आहे. आता फ्यूज वायर वर्क करतो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवर. पुन्हा हा जो फ्यूज वायर आहे हा वर्क करेल हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवर. जेव्हा हाय अमाऊंट ऑफ करंट या वायर मधून फ्लो होईल, आता या वायरची एक रेटिंग असेल, इतक्या रेटिंगचा करंट हा वायर स्वतःमधून जाऊ देईल, मी स्वतःमधून करंट पास करेल जितकी त्या वायरची रेटिंग असेल आणि त्या रेटिंग पेक्षा जर हायर करंट त्या वायर मधून फ्लो झाला तर तो वायर करेल हीट बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक करंट. बिकॉज तो त्याच्या रेटिंग पर्यंत करंट फ्लो करू शकतो, बट त्याच्या रेटिंग पेक्षा जर जास्त करंट आला तर तो वायर होईल हीट आणि हिटिंगमुळे तो वायर होऊन जातो मेल्ट. जो वायर इथे कनेक्टेड असेल
तो वायर होऊन जाईल मेल्ट, आणि एकदा का वायर मेल्ट झाला तर इकडून बघू शकता इकडून एक कनेक्शन येईल आउटसाइड आणि एक जाईल आपल्या होम सर्किट मध्ये, मीन्स एक एनर्जी मीटर मधून और जे पोल वरून इलेक्ट्रिसिटी येत आहे, पोल वरून इलेक्ट्रिसिटी एनर्जी मीटर मध्ये आपल्या घरी जे मीटर असेल, आणि त्या मीटर मधून एक सर्किट गेलं असेल या फ्यूज मध्ये आणि एक सर्किट कनेक्टेड असेल होम मध्ये, आणि हा फ्यूज वायर दोघांच्या मधात कनेक्शन असेल. हा जो फ्यूज वायर आहे हा दोघांच्या मधात कनेक्शन असेल, आणि हे कनेक्शन जर ब्रेक झाला तर येणारा करंट हा आपल्या होम सर्किट मध्ये पास होऊ शकत नाही, आणि आपण वाचून जो शॉर्ट सर्किट पासून त्यासोबतच आपले जे इक्विपमेंट्स आहेत ते पण होतील सेफ, बिकॉज हा जो आहे याच्या रेटिंग पेक्षा जास्त करंट फ्यूज वायर त्यातून फ्लो होऊ देणार नाही. सो फ्यूज वायर और फ्यूज इज अ सेफ्टी इक्विपमेंट्स, आणि हा या प्रकारे आपल्या कनेक्शन मध्ये फिट केला जाईल, आणि अशा प्रकारचे कनेक्शन्स तुम्ही बघितले असेल तुमच्या घरच्या इक्विपमेंट्स मध्ये. सो हा असेल फ्यूज. आता फ्यूज त्यासोबतच फ्यूज आणखी कुठं पाहायला मिळेल तुम्हाला, तर ट्रान्सफॉर्मर्स बघू शकता तुम्ही, और आपण त्याला डीपी सुद्धा म्हणतो. आता ट्रान्सफॉर्मर काय असेल तर आपण जर रोड साईड चालत असेल तर आपल्याला एक कनेक्शन दिसेल, आणि तिथून सर्व घरात कनेक्शन दिले असतात. ते असते ब्ल्यू कलरचा एक बॉक्स असेल, 2 पोलवर ठेवलेला असेल, त्याला म्हणू आपण ट्रान्सफॉर्मर. जो 2 पोलवर आणि एक ब्ल्यू कलरचा बॉक्स ठेवला असेल तो असेल ट्रान्सफॉर्मर. त्यामध्ये जे आपलं पॉवर स्टेशन असेल, पॉवर स्टेशनवर सबस्टेशनवर इलेक्ट्रिसिटी येते, आणि सबस्टेशन वरून येते ट्रान्सफॉर्मर मध्ये, आणि ट्रान्सफॉर्मर मधून सर्व जे एरिया असेल तिथं लोकॅलिटीमध्ये तो जो इलेक्ट्रिसिटी आहे ते पुरवल्या जाते. सो ट्रान्सफॉर्मर्स मध्ये सुद्धा कधी काय होईल, समर सीझन मध्ये आपण जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी यूज करतो, आणि समर सीझन मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी यूज केल्याने काय होईल तर खूप जास्त लोड येईल त्या ट्रान्सफॉर्मर वरती, आणि लोड जर वाढत गेला, आता समर सीझन मध्ये आपण कूलर्स यूज करतो, एसी यूज करतो, त्यानंतर फ्रीज यूज करतो, हे सगळे इक्विपमेंट्स आपले जास्तीत जास्त यूज मध्ये येतात इन केस ऑफ समर सीझन. आणि समर सीझन मध्ये इतका जास्त यूज असल्याने तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्यावर लोड वाढू शकतो, आणि लोड जर वाढला तर त्यामध्ये सुद्धा काहीतरी ओव्हरलोडिंगमुळे फॉल्ट येऊ शकतो, आणि ओव्हरलोडिंगमुळे फॉल्ट नाही आला पाहिजे. ओव्हरलोडिंग मीन्स त्याचे जितका लोड तो घेऊ शकते त्यापेक्षा लोड जास्त जर त्यावर आला तर तो ओव्हरलोडिंग होईल, आणि ओव्हरलोडिंगमुळे त्यामध्ये होऊ शकते फॉल्ट, आणि त्या फॉल्ट पासून वाचवासाठी तिथे सुद्धा असतात फ्युजेस, आणि ते फ्युजेस त्या ट्रान्सफॉर्मरला सेव्ह करतात ओव्हरलोडिंग पासून. आणि आता जर बघितलं आपण आपल्या होम सर्किट मध्ये हे जे फ्यूज आहेत हे रिप्लेस केले आपण एमसीबीने, दॅट इज मिनिएचर सर्किट ब्रेकर. बघा तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला इक्विपमेंट्स दिसून जातील, दॅट इज हे असेल एमसीबी. एमसीबी इज अ मिनिएचर सर्किट ब्रेकर. आता फ्यूज वायर मध्ये काय प्रॉब्लेम व्हायचा, तर फ्यूज वायर मध्ये जो वायर असेल तो आपल्याला कंटिन्युअसली चेंज करावा लागतो, बिकॉज एकदा का तो वायर मेल्ट झाला, हाय अमाऊंट ऑफ करंट फ्लो झाला ग्रेटर दॅन इट्स रेटिंग, तर तो वायर होईल मेल्ट. पुन्हा तो वायर आपल्याला करावा लागतो रिपेअर, मीन्स आपल्याला तो वायर करावा लागेल चेंज, आणि हे पुन्हा पुन्हाचं काम आहे. काही लोक तर काय करत होते की तो जो वायर आहे पुन्हा पुन्हा मेल्ट होतो म्हणून एक जाळा वायर त्यामध्ये लावत होते, बट जर तुम्ही त्यापेक्षा जास्त जाळा वायर लावला तर त्यामध्ये काय होईल, तो वायर मेल्ट होणार नाही, बिकॉज त्याची रेटिंग जास्त असेल, बिकॉज त्याची थिकनेस जास्त आहे, आणि मेल्ट झाला नाही तर तो हाय अमाऊंट ऑफ करंट तुमच्या सर्किट मधून पास होईल, आणि त्यामुळे फॉल्ट येऊ शकतो, तुमचे इक्विपमेंट्स डॅमेज होऊ शकतात, और तुम्हाला सुद्धा शॉक लागू शकतो, और शॉर्ट सर्किटचा सुद्धा चान्सेस असतात. त्यामुळे त्यामध्ये जो वायर आहे तो थिनच असला पाहिजे, त्या रेटिंगचाच असला पाहिजे, बट आपण काय करतो पुन्हा पुन्हा वायर चेंज करावं लागत जाय, म्हणून आपण काय करत होतो तर थिक वायर यूज करत होतो, आणि त्यामुळे इक्विपमेंट्स डॅमेज व्हायचे. सो त्यापासून वाचण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा वायर चेंज न करायला लागलं पाहिजे यासाठी आपण डिझाईन केलं मिनिएचर सर्किट ब्रेकर, दॅट इज एमसीबी. आता एमसीबी कसा डिझाईन झालाय तर यामध्ये जेव्हा करंट येईल, हाय अमाऊंट ऑफ करंट येईल, हा होऊन जातो ऑफ. बघू शकता यामध्ये ऑन असेल, हा या प्रकारे ऑन होऊन जातो, आणि हाय अमाऊंट ऑफ करंट जेव्हा फ्लो होईल तेव्हा हा ट्रिप होतो, मीन्स हा होऊन जातो ऑफ. आणि ऑफ झाल्यानंतर आता सर्किट झालेला आहे ओपन, आणि ओपन सर्किट मधून करंट फ्लो होणार नाही. जसं आपण फ्यूज वायर पाहिलं, फ्यूज वायर मेल्ट झाला तर सर्किट झालं ओपन. आता ओपन सर्किट मधून करंट फ्लो होऊ शकत नाही, जोपर्यंत आपण तो फ्यूज वायर जोडत नाही तोपर्यंत आता पुन्हा इलेक्ट्रिसिटी रिटर्न येणार नाही, बिकॉज सर्किट झालेला आहे ओपन. सर्किट कनेक्टेड करायसाठी पुन्हा आपल्याला वायर जोडावं लागेल, बट हा डायरेक्टली ट्रिप होऊन जातो जेव्हा हाय अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो. हाय अमाऊंट ऑफ करंटला सेन्स करून हा स्वतःला करून देतो ट्रिप, दॅट इज हा करून देतो स्वतःला ओपन सर्किट, आणि त्यामुळे समोर करंट जाणार नाही. आणि जो हाय अमाऊंट ऑफ करंट असतो तो एका पर्टिक्युलर टाइम पर्यंत राहतो, थोड्या टाइम साठी राहतो, नंतर तो नॉर्मल होऊन जातो. सो पुन्हा तुम्ही जर हे सर्किट ऑन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की पुन्हा सर्किट काय झालेलं आहे, रिकव्हर झालेलं आहे, दॅट इज क्लोज सर्किट झालेलं आहे, आणि क्लोज सर्किट मधून पुन्हा करंट फ्लो व्हायला स्टार्ट होऊन जाईल. सो आपल्याला वायर चेंज करायला नाही लागले पाहिजे, त्यासाठी आपण डिझाईन केलं मिनिएचर सर्किट ब्रेकर, आणि हे मोर ऍडव्हान्स असेल फ्यूज पेक्षा आणि मोर इफिशियंट असेल फ्यूज पेक्षा. सो जेव्हा हाय अमाऊंट ऑफ करंट येईल तेव्हा पुन्हा ट्रिप होऊन जाईल,
आणि जेव्हा तो करंट नॉर्मल होऊन गेला पुन्हा आपण करू शकतो ऑन आणि त्यामुळे पुन्हा होऊन गेले स्टार्ट. सो शॉर्ट सर्किट आपण बघितलं मिनिएचर सर्किट ब्रेकर, त्यानंतर आपण बघितलं फ्यूज, त्यानंतर आपण बघितलं लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर. लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर मध्ये असेल ना पोटेन्शियल डिफरन्स, त्यासोबतच बघितलं आपण अर्थ वायर. अर्थ वायर असेल आपल्या प्रोटेक्शनसाठी, मिनिएचर सर्किट ब्रेकर एमसीबी असेल आपल्या प्रोटेक्शनसाठी, फ्यूज असेल आपल्या प्रोटेक्शनसाठी. त्यासोबतच आपण बघितलं शॉर्ट सर्किट, जेव्हा लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर कनेक्ट झाले त्यामुळे होऊ शकतो शॉर्ट सर्किट, त्यामुळे फायर सुद्धा कॅच होऊ शकते आणि त्यापासून सेफ्टीसाठी आपल्याकडे इक्विपमेंट्स दॅट इज फ्यूज, एमसीबी अशी इक्विपमेंट्स आहेत. त्यासोबतच ग्राउंड वायर सुद्धा आपल्या सेफ्टीसाठी आहे, आपल्याला शॉक नाही लागला पाहिजे यासाठी आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. थँक्यू.